पूर्व वैमनस्यातून तसेच व्हॉट्सअप ग्रुपवरील कमेंटमुळे निर्माण झालेल्या वादातून जयसिंगपूर इथं साहिल झाकीर काझी वय 29 राहणार गल्ली नंबर 13 मच्छी मार्केट जवळ जयसिंगपूर या तरुणाची चाकून भोसकून निर्घुण हत्या करण्यात आली आहे। गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास पोस्ट ऑफिस लगत घडली ही घटना घडली आहे। मृत आसिफचा भाऊ आसिफ झाकीर काझी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी आरोपी राजू लक्ष्मण कांबळे राहणार शाहूनगर समडोळी मळा जयसिंगपूर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मृत साहिल आणि आरोपी राजू कांबळे यांच्यात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून जुना वाद होता। याच वादाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप ग्रुपवर काही कमेंट्स करण्यात आल्या होत्या। या कमेंटचा राग मनात धरून आरोपी राजूनं साहिलला आणि त्याचा मित्र कार्तिक कलगुटगी याला मैदानावर चर्चेसाठी बोलावलं। मैदानावर चर्चा सुरू असताना वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं। यावेळी संतापलेल्या राजूनं आपल्या जवळील चाकूनं साहिलच्या छातीवर डाव्या बाजूस आणि डाव्या दंडावर सपासप वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला साहिल रक्ताच्या थारोळ्यात पडला तर आरोपी तिथून पसार झाला। मात्र जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या 4 तासात आरोपीला शोधून काढून बेड्या ठोकल्या। दरम्यान गंभीर जखमी झालेल्या साहिलला तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र जखम खोल असल्यानं त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणी BNS 2023च्या कलम 103(1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला। दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तात्काळ कामाला लागलं। संशयित आरोपीचा शोध सुरू असताना पथकातील पोलीस नाईक ताहिर मुल्ला यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी म्हैसाळ तालुका मिरज येथे असल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं म्हैसाळ इथं सापळा रचून संशयित आरोपी राजू लक्ष्मण कांबळे वय 37 याला शिताफीनं ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली। त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस उपनिरीक्षक माने अधिक तपास करत आहेत। भर दिवसा घडलेल्या या खुनाच्या घटनेनं जयसिंगपूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यात होते।